देसाईगंज में राज्य में सोयाबीन खरीद केंद्र शुरू करने के लिए मंत्री के ओएसडी अभिजीत पाटिल और गर्जे 3 लाख रुपए ले रहे हैं। इसके लिए बीड का अखिल नाम का व्यक्ति वसूली कर रहा है। किसानों की सोयाबीन नहीं खरीदी जा रही है तो किसान जिए या मरे। नांदेड़ और यवतमाल जिलों में किसानों की सोयाबीन रिजेक्ट की जा रही है। मंत्री के ओएसडी अभिजीत पाटिल और गर्जे सोयाबीन खरीद केंद्र शुरू करने के लिए 3 लाख रुपए मांग रहे हैं और बीड का एक निजी व्यक्ति पैसे वसूल रहा है। विधानसभा में सूचना बिंदु के माध्यम से किसानों की रिजेक्ट की गई सोयाबीन को सीधे विधानसभा में लाया गया। प्रभावित किसानों की पीड़ा को स्पीकर और मंत्री के सामने रखा गया। अगर सोयाबीन खरीद केंद्र पर अच्छी क्वालिटी की सोयाबीन भी रिजेक्ट की जा रही है तो किसान जिए या मरे। जब विपक्ष किसानों के मुद्दों पर सवाल उठाता है तो सरकार इसे गंभीरता से नहीं लेती। विदर्भ में जब सेशन चल रहा था तब किसानों को इंसाफ दिलाने की मांग की गई। इस पर ध्यान देते हुए विधानसभा के स्पीकर राहुल नार्वेकर ने मामले को कंट्रोल में लिया। स्पीकर ने खरीद केंद्र शुरू करने के लिए पैसे लिए जाने के आरोप की जांच करने का निर्देश दिया। स्पीकर ने कहा कि जांच के बाद कदम उठाए जाने चाहिए। विधानसभा में नांदेड़ जिले के किसान गजानन तनम, संजय सिद्धखेड़े, भगवती किंदत, उल्लास किंदत, गजानन किंदत की स्थिति विधानसभा में पेश की गई। प्रश्न उपस्थित केले होते। अध्यक्ष महोदय, फार गांभीर्याने सांगतो, बघा मी तुमच्या पुढे रिजेक्ट झालेला सोयाबीन पाठवत आहे। रिजेक्ट झालेला या सोयाबीनची प्रत पहा तुम्ही, शेतकरी वाचेल की नाही। अध्यक्ष महोदय, फार गंभीर आहे। शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय। हा सोयाबीन रिजेक्ट केलाय। या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव। हा माणूस आहे राठोड साहाव। हा माणूस आहे माहुरगड, किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक। हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर। हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय, हा तिसरा शेतकरी। हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत। यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे। हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला फक्त 9% मॉइश्चर आहे, 9%। मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून, बघा तर मी काल जे बोललो, मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली। तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या। तुम्ही भावना समजा। काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो। त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये। खरीद सुरू बंद झाली आहे। 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय। तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही। मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो। त्या माणसाचं नाव आहे अखिल। बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल। मोबाईल नंबर सांगतो 9970219645। हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो, 4 लाख रुपये। आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे ओएसडी अभिजीत पाटील आणि गरजेचं नाव सांगतो। पाहिजे तुम्हाला मी नावात सकट सांगितलं, याचा मोबाईल तपासून घ्या। 9970219645 हा नंबर आहे। हा अखिल नावाचा माणूस आहे, बीड जिल्ह्यातील आहे। ठीक आहे। आणि गरजेचा नाही अध्यक्ष महोदय, थांबा, ते कुठे घेऊन चाललात? नाही नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी अशी नसून आपण आपल्याला विनंती आहे। हा हे जे चाललंय ना अध्यक्ष महोदय, उडवाउट, बघा आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही, पण शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि तुम्ही कुठचं नवीन आयोग काढलं, जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं? आमच्या भावना कुठे करायच्या? हे ते दाखवा ना जरा। तुम्ही बघा, मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीये, वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली। हे सेंटर 12 सेंटर, 500 सेंटरवर पैसे वसूल केलेत। ठीक आहे। सन्माननीय सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे। पुढे चला, चला पुढे। निवेदन कोणाचं आहे? घ्या निवेदन। अध्यक्ष महोदय, चौकशीशिवाय त्याला माहिती दिली आहे, चौकशी करू दे ना। त्यांना माहिती जी दिली आहे, मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली, राठोड साहू लिहिलं ना। गजानन पाटील धनमने, बदनापूर, किनवट, नांदेड। संजय कारजेवार, सिंदखेड, माहुरगड। भगवती प्रसार इंद्रजीत सिंग, प्रॉपर किनवट। गजानन रमेश बुरासे, भोगाव, तालुका किनवट।
या लोकांनी हे सोयाबीन काल संध्याकाळी आणून दिलेत की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मांडली अध्यक्ष महोदय. म्हणून विनंती आहे, गांभीर्यानं घ्या. तुम्ही तिथे आज उद्या परवा 2 दिवस अधिवेशन आहे. विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे. नाही नाही, एक काम करा, आता हे प्रश्नोत्तर इकडे नको चालते, माझ्याकडे पटल्यावर माहिती द्या, मी मंत्र्यांकडे सारखणी पोहोचवतो. केंद्र, सारखणी केंद्र. ठीक आहे, माझ्याकडे द्या तुम्ही. एक मिनिट. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात, त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा, मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन. बसा बसा बसा. हा, नंतर मंत्र्यांना बोलू द्या. बोला. अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं